नागरिकांनी टाकलेला तुमच्यावरती हा विश्वास, आता या विश्वासावरती आपण समोर कसे जाणार? आज खऱ्या अर्थाने तेच नगरसेवक झालेले आहेत सगळे. मी नगरसेवक नसून आणि पूर्ण माझ्या मायबाप जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास नक्कीच येत्या 5 वर्षात ह्या पंचवार्षिकला मी सार्थक करून दाखवेल. बरं, ही निवडणूक जी आहे ती कोणत्या मुद्द्यांवरती आपण लढवली? जर बघायला गेलं प्रभागात मागच्या 10 ते 15 वर्ष झाले प्रभागाची पूर्ण दयनीय अवस्था झाली होती. जी दयनीय अवस्था आमच्या विरोधकांनी सर्वांनी केली होती, म्हणजे जे मागचे काही विरोधी उमेदवार होते आमच्या सर्व पॅनलचे, त्यांनी जो प्रभागाकडे केलेलं दुर्लक्ष होतं त्याच गोष्टीवर म्हणजे त्या विकासाच्या कामांवर आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो. मी कोणत्याही पदावर नसताना प्रभागात 3-3.25 कोटी रुपयाचे काम नगरसेवक नसताना देखील केले. तर प्रभागामध्ये जेव्हा आपण प्रचार करण्यासाठी गेलात त्यावेळेला जेव्हा प्रचार करताना जे प्रभागातील नागरिक आहेत त्यांच्याकडून असे कोणते मुद्दे होते की महत्वाचे आहेत, याचा विकास झाला पाहिजे सर म्हणून, ते अशा कोणत्या मुद्द्यांवरती त्यांनी चर्चा केली तुमच्यासोबत? जर बघितलं गेलं तर प्रभागामध्ये मूलभूत विकासच कुठे, मूलभूत गरजांपर्यंतच प्रभाग पोहोचला नव्हता गेलेला. जे गेले 10-15 वर्षात त्यांचे जे हाल झाले प्रभागात ते आमच्यापाशी व्यक्त होत होते. तर ज्यावेळेस आपला विजय झाला कळताच त्या क्षणी कोणता असा विचार होता की जो पहिले मनात आला? मी माझ्यावर टाकलेला माझ्या मायबाप जनतेने जो विश्वास होता तो कसा पुढच्या 5 वर्षात सार्थ करता येईल आणि आलेली जबाबदारी कशी पूर्णपणे आपल्याला आपल्या प्रभागाला सुजलम सुफलम करून ती जबाबदारी पूर्णत्वास नेता येईल हा विचार सर्वात पहिले मनात आला. तर केडगावकरांना काय संदेश देणार? आज सुजय मोहिते नगरसेवक नाहीयेत, तर माझी पूर्ण मायबाप जनता नगरसेवक आहे. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांचे चिरंजीव सुजय मोहिते या महापालिका निवडणुकीत ते निवडून आले आहेत. पण सध्या अहिल्यानगरमध्ये ही चर्चा आहे की युवा नगरसेवक म्हणून सध्या त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. आता प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांवरती कसे ठामपणे उभे राहतील आणि नागरिकांचा टाकलेला विश्वास हे कशा पद्धतीने ते समोर घेतील, याच काही प्रश्नांवरती आज आपण त्यांच्याशी भेट घेतली आहे. नमस्कार, मी सलोनी खिंडारी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टुडे 24. सर्वप्रथम आपलं अभिनंदन की या निवडणुकीत आपला विजय झालेला आहे. नागरिकांनी टाकलेला तुमच्यावरती हा विश्वास, आता या विश्वासावरती आपण समोर कसे जाणार? सर्वप्रथम सर्व माझ्या मायबाप जनतेचे मी आपल्या मार्फत अभिनंदन सर्वांचे धन्यवाद देऊ इच्छितो आणि अभिनंदन पण करू इच्छितो. आज खऱ्या अर्थाने तेच नगरसेवक झालेले आहेत सगळे. मी नगरसेवक नसून आणि पूर्ण माझ्या मायबाप जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास नक्कीच येत्या 5 वर्षात ह्या पंचवार्षिकला मी सार्थक करून दाखवेल. त्याचप्रमाणे या सर्व विश्वासाच्या जोरावर असेल, त्याचप्रमाणे जसे माझी माता भगिनी माझ्या पाठीशी होते त्याचप्रमाणे आपल्या अहिल्यानगर शहराचे पालकमंत्री माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, त्याचप्रमाणे संग्रामभाई जगताप साहेब, वसुदादा विखे पाटील साहेब व आमचे जिल्हाध्यक्ष, या सर्वांनी मला जे त्या इलेक्शनला पाठबळ दिलं, एक तरुण म्हणून माझ्या पाठीशी अनुभवी म्हणून ते उभा राहिले, त्याबद्दल त्यांचे देखील तुमच्या मार्फत मी धन्यवाद देतो. बरं, ही निवडणूक जी आहे ती कोणत्या मुद्द्यांवरती आपण लढवली? विकासाच्याच मुद्द्यावर लढवली मॅडम. जर बघायला गेलं प्रभागात मागच्या 10 ते 15 वर्ष झाले प्रभागाची पूर्ण दयनीय अवस्था झाली होती प्रभाग क्रमांक 15ची, आणि ती सर्व जी दयनीय अवस्था आमच्या विरोधकांनी सर्वांनी केली होती, म्हणजे जे मागचे काही विरोधी उमेदवार होते आमच्या सर्व पॅनलचे, त्यांनी जो प्रभागाकडे केलेलं दुर्लक्ष होतं त्याच गोष्टीवर म्हणजे त्या विकासाच्या कामांवर आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो. मी कोणत्याही पदावर नसताना प्रभागात 3-3.25 कोटी रुपयाचे काम नगरसेवक नसताना देखील केले आणि हाच विश्वास जनतेने माझ्यावर दाखवला आणि मला पालिकेत त्यांचा एक नगरसेवक म्हणून, त्यांचा मुलगा, भाऊ आणि नातू म्हणून नगरसेवक म्हणून मला पाठवलं पालिकेत. तर प्रभागामध्ये जेव्हा आपण प्रचार करण्यासाठी गेलात त्यावेळेला जेव्हा प्रचार करताना जे प्रभागातील नागरिक आहेत त्यांच्याकडून असे कोणते मुद्दे होते की महत्वाचे आहेत, याचा विकास झाला पाहिजे सर म्हणून, ते अशा कोणत्या मुद्द्यांवरती त्यांनी चर्चा केली तुमच्यासोबत? जर बघितलं गेलं तर प्रभागामध्ये मूलभूत विकासच कुठे, मूलभूत गरजांपर्यंतच प्रभाग पोहोचला नव्हता गेलेला. अतिशय गढूळ पाणी असेल, त्याचप्रमाणे कमी दाबाने पाणी येणे असेल, काही ठिकाणी तर पाणीच येत नाही, त्याचप्रमाणे रस्त्यांच्या समस्या होत्या, ड्रेनेज लाईनच्या समस्या होत्या, अशा एक ना अनेक समस्या प्रभागात होत्या. प्रत्येक ठिकाणी प्रचारादरम्यान जात असताना नागरिक, आमचे मायबाप, जनता सर्व आमच्याशी मोकळी होऊन मोकळी करून बोलत होती, त्यांचं मन मोकळं करत होती. गेले 10-15 वर्षाला त्यांचे जे हाल झाले प्रभागात ते आमच्यापाशी व्यक्त होत होते. आम्हाला चहा पाणी करून प्रचार दरम्यान एका घरात आमचे 15-15, 20-20 मिनिटं जात होते. ते एवढा संवाद आमच्यासोबत साधून आम्हाला पूर्ण समस्या सांगत होते आणि समस्या एक नव्हत्या, विविध भागातील विविध समस्या होत्या. बरं, आता आपण नगरसेवक झाला, त्या पदावरती आपण बसलाय, तर सर्वात पहिले कोणतं काम असं आहे की ते हाती घ्यावशी वाटतंय? आम्ही काम हाती घ्यावशी वाटते बोलत म्हणजे म्हणण्यापेक्षा आम्ही ऑलरेडी एक काम हाती घेतले की आपल्या प्रभागात प्रत्येक ठिकाणी पूर्ण क्षमतेने, पूर्ण दाबाने स्वच्छ पाणी कसे जाईल आणि नियमिततेने, म्हणजे त्याला एक वेळापत्रक ठरवून त्या दिवशी त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या पाणी पुरवठा झाला पाहिजे,
हे काम आम्ही प्रथम हाती घेतलंय. त्यानंतर जे रस्त्याचे वगैरे कामं आहेत ते आपले पालकमंत्री साहेब, त्याचप्रमाणे आमदार संग्राम जगताप साहेब आणि सुधादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनातून ते होत राहतील. 5 वर्षात आम्ही पूर्ण प्रभाग काँक्रिटीकरण करून ड्रेनेज लाईन, मजबूत ड्रेनेज लाईन, त्याचप्रमाणे सर्व ज्या ठिकाणी आता पण पाण्याची पाईपलाईन नाहीये ती कशी पोहोचवता येईल ह्या सगळीकडे अभ्यास करतोय. पण पाण्याचा प्रश्न आम्ही सर्वात प्रथम हाती घेऊन त्या प्रश्नाकडे आम्ही आत्ता त्या प्रश्नाचा सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत आत्ता हे देखील. तर ज्यावेळेस आपला विजय झाला कळताच त्या क्षणी कोणता असा विचार होता की जो पहिले मनात आला? विचार म्हणण्यापेक्षा तर सर्वात प्रथम मी माझ्यावर टाकलेला माझ्या मायबाप जनतेने जो विश्वास होता तो कसा पुढच्या 5 वर्षात सार्थ करता येईल आणि आलेली जबाबदारी कशी पूर्णपणे आपल्याला आपल्या प्रभागाला सुजलम सुफलम करून ती जबाबदारी पूर्णत्वास नेता येईल हा विचार सर्वात पहिले मनात आला. तर आता 5 वर्षाचं विजन काय ठरवलेलं? व्हिजन जसं आम्ही आमच्या व्हिजन डॉक्युमेंटरीमध्ये दिलं होतं प्रभागातील नागरिकांना, चांगले कॉन्क्रीटचे रस्ते पूर्ण प्रभागात, ड्रेनेज लाईन, स्वच्छ पाणी, पूर्ण क्षमतेने पाणी, त्याचप्रमाणे आमच्या बालगोपाळांसाठी, माझ्या माता भगिनींसाठी, ज्येष्ठांसाठी प्रत्येक प्रभागातील विविध भागांमध्ये जे ओपन स्पेस असेल त्यांचं सुशोभीकरण करून त्यांना एक विसाव्याचं ठिकाण करणे, त्याचप्रमाणे माझ्या विद्यार्थी बांधवांसाठी एक अभ्यासिका असेल, मोफत पालिकेच्या अभ्यासिका हे उभारणे, त्याचप्रमाणे क्रीडांगण, क्रीडा ग्राउंड उभारणे, ह्या सगळ्या आमचे व्हिजन आहेत. ते वेळोवेळी आम्ही पूर्ण करत जाऊ. तुम्ही देखील सगळे बघताल पुढच्या पंचवार्षिकला आम्ही पूर्ण या इलेक्शनला केलेल्या विकास कामांच्या जोरावर सामोरे जाऊ. बरं, केडगावकरांना काय संदेश देणार आता? मी तुमच्या मार्फत प्रथमतः माझ्या केडगावमधील सर्व केडगावकरांनाच नाही, माझ्या प्रभाग क्रमांक 15 मधील सर्व मतदार बांधवांना धन्यवाद देऊ इच्छितो मनापासून की आज त्यांनी मला नगरसेवक नाही केलं तर प्रत्येक घरातला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक नागरिक, माझी प्रत्येक माता, माझी प्रत्येक भगिनी आणि माझे ज्येष्ठ सर्व माझे म्हणजे आपण त्यांना आजोबा म्हणू शकतो, वडीलधारे, चुलते म्हणू शकतो, हे सगळे नगरसेवक झालेत. आज सुजय मोहिते नगरसेवक नाहीयेत तर माझी पूर्ण मायबाप जनता नगरसेवक आहे. नक्कीच सरांवरती जनतेने ठेवलेला हा विश्वास ते नक्कीच तो पाळतील आणि जे काही प्रॉब्लेम असतील ते जनतेचे पूर्ण करतील असं त्यांनी आता आपल्याला म्हटलेलंच आहे. कॅमेरामॅन मोहसिन शेखसह मी सलोनी खिंडारी, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.